हो, मला माहिती आहे तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही आईस्क्रीम मी घरी बनवली. एकदम मार्केटसारखी क्रीमी सॉफ्ट आणि टेस्टला मस्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या आईस्क्रीममध्ये कोणतंही प्रिझर्व्हेटिव्ह वगैरे यूज केलेलं नाही. बनवायला अगदी सोपी आहे, लहान मुलांसाठी तर अगदी सेफ. 1 वाटी व्हिप क्रीम घ्यायची, 1 वाटी कच्चं दूध घ्यायचं, गाईचं किंवा म्हशीचं घेतलं तरी चालेल आणि 1 वाटी मिल्क पावडर घ्यायची. हे छानही सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची चवीनुसार. तुम्हाला जसं गोड आवडत असेल तसं घाला आणि त्याच्यानंतर आवडीनुसार इसेन्स घालायचा. तर आज मी इथे ना चिक्कूच्या फ्लेवरची आईस्क्रीम बनवत होते. इतकी जबरदस्त लागते ना की बस. चिक्कू इथे छोट्या-छोट्या याच्यामध्ये मी चॉप करून ठेवले होते. सगळं बीट झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये चिक्कूचे काप घातले. परत एकदा बीट करून घेतलं. मस्त असं टेक्स्चर आलं होतं. त्याच्यानंतर हे सगळ्या मी एका डब्यामध्ये ओतून घेतलं. जर एअरटाईट कंटेनर डबा असेल ना तर एकदम मस्त अशी आईस्क्रीम आपली परफेक्ट सेट होते. किंवा तुमच्याकडे ना असे डेट्सचे वगैरे जर डबा असेल ना तरी तो पण चालतो. मग इथे मस्त असं ना त्याच्यामध्ये सगळं मी बॅटर काढून घेतलं आणि वरून मस्त असं गार्निश केलं ड्रायफ्रुट्सनी आणि त्याच्यानंतर चिक्कूचे थोडेसे चॉप्स पण घातले. त्याच्यानंतर ना काय करायचं, जर ना तुमच्याकडे इथे एअरटाईट परफेक्ट असा कंटेनर नसेल ना तर वरून इथे अशी एखादी बॅग लावायची आणि त्याच्यानंतर झाकण लावायचं आणि तुम्ही बघू शकता 10 ते 12 तासानंतर परफेक्ट अशी आईस्क्रीम सेट झाली होती. तर तुम्हाला अख्ख्या उन्हाळाभर जर माझ्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम किंवा लस्सी बघायची असेल ना तर आत्ताच मला फॉलो करा. आणि त्याच्यानंतर आज होळी होती, मस्त अशी होळी केली. थँक्स फॉर वॉचिंग.